मित्रहो नमस्कार. राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 2 महिन्याचा कारावास आणि 25,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे. एव्हाना ही बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल. मला बच्चू कडूंना झालेली शिक्षा आणि त्यांना ठोठावलेला दंड याविषयी काहीही बोलायचं नाही आहे. एखादी गोष्ट विसरून राहिली, त्यामुळे ते घडलं असेल, ती शिक्षा आली आहे, न्यायालयाने दिली आहे, त्याविषयी आपल्याला भाष्य करायचं नाही आहे. मला बोलायचा विषय वेगळा आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी म्हणजे चांदूर बाजारच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा ठोठावल्यानंतर माध्यमांना भलतंच काहीतरी सुचू लागलंय. ABP म्हणजे आनंद बाजार पत्रिकेच्या मराठी वाहिनीनं म्हणजे ABP माझाने आपल्या फेसबुक पेजवर लोकांची मतं मागवली आहेत. काय मतं मागवली आहेत? पहिल्यांदा ABP माझाची ती फेसबुक पोस्ट आपण बघा. त्या पोस्टमध्ये आपल्या लक्षात येईल. त्यानंतर त्या पोस्टवर त्यांनी कोणतं पोस्टर लावलंय ते पण बघा, ते पण आपल्या लक्षात येईल. त्यावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया ABP माझाला अक्षरशः शिव्या घालणाऱ्याच आहेत. बच्चू कडू यांचं अपंगांसाठीचं काम, प्रहारचं काम हे उत्तम आहे, त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं कारण नाही. बच्चू कडूंच्या प्रशासनाविषयीच्या कामाला लोक काय बोलायचं आहे ते बोलत असतील. त्यांच्याविषयीची वेगवेगळी मतं लोकांची आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी आपला आक्षेप असायचं कारण नाही. बच्चू कडू आपल्या 2014च्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये आपली मालमत्ता घोषित करायला विसरले, राहिलं, त्याचा अर्थ लपवली असाच घेतला जातो. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, राज्यघटनेच्या निवडणूक आयोगाच्या कलम 125A 33A नुसार हे सगळं शपथपत्र देणं आवश्यक आहे. मुळात कायद्यामध्ये अशी शपथपत्रात सगळी माहिती देण्याची किंवा याबाबतची कोणतीही तरतूद नव्हती. म्हणून 2002 साली PSUL प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला, निर्देश दिले की यापुढच्या काळात लोकांना म्हणजे मतदारांना आपला प्रतिनिधी आहे कसा हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. राईट टू नो, जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत का, त्याची संपत्ती किती आहे, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचं कुटुंब काय आहे, त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न काय आहे, कुठे कुठे प्रॉपर्टी आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे. आणि त्यामुळं प्रत्येक उमेदवारानं आपलं शपथपत्र भरून आपल्या एकूण मालमत्तेसंबंधी, शिक्षणासंबंधी, गुन्ह्यासंबंधी, कुटुंबासंबंधीची माहिती शपथपत्रामध्ये द्यायची आहे. त्यावरून त्या उमेदवाराचं चित्र आणि चारित्र्य लोकांच्या समोर उभं राहतं. काही लोक हे करत नाहीत, काही लपवून ठेवतात. तेव्हाही सर्वोच्च न्यायालयानं याबाबत शिक्षेची तरतूद केली आहे आणि यानुसारच बच्चू कडू यांच्या मालमत्तेच्या माहितीमध्ये मुंबईचा फ्लॅट राहून गेला. बरं, ही काय अंगठी आहे का? बोटात घालायची राहून गेली, अंघोळीला गेलो, काढून ठेवली होती, विसरली आणि बाथरूममध्ये राहिली, असं आहे का? ही का बाईच्या कानातली, नाकातली या वस्तू आहे का की जी आंघोळ करता करता पडली आणि कळलंच नाही, असं आहे का? हा फ्लॅट आहे, सदनिका आहे, किमान 6-6.5 फूट स्क्वेअर फुटाची, ज्याची मुंबईतला असेल तर किंमत कोटीच्या आसपासची असते, अन्य ठिकाणचा असेल तर 25-30 लाखाची असते. म्हणजे अचलपूरमध्ये असेल तर 10-20 लाखाची असेल, अमरावतीमध्ये असेल तर 35-40 लाखाची असेल आणि मुंबईत असेल तर अजून याची किंमत खूप मोठी असेल. आता हे सगळं आपण फ्लॅट घेतला आहे, तो मुंबईत आहे, याची माहिती बच्चू कडूंना असणं स्वाभाविक आहे. बच्चू कडू काही एवढे श्रीमंत नाही आहेत की कितीतरी प्रॉपर्टी आहे आणि कोण घेतली आहे, कुठे नावावर आहे असंही नाही. बच्चू कडूंच्या खूप कंपन्या आहेत, ते विसरून गेलाय असं पण नाही आहे. एक साधा सरळ माणूस म्हणजे अगदी प्रॉपर्टी सुद्धा कमी, त्या बच्चू कडूंची प्रॉपर्टी डिक्लेअर करायची राहणं याला लपवणं असंच समजल्या गेलं आणि न्यायालयाने 2014च्या प्रकरणामध्ये तक्रार झाल्यानंतर 2022 साली निर्णय दिला. आता या निर्णयाचा आदर करावा किंवा पुढच्या कोर्टात जाऊन त्याविषयी अपील करावं असे मार्ग बच्चू कडूंकडे शिल्लक आहेत. खरं तर ही बातमी देताना बच्चू कडूंना शिक्षा झाली आहे इतकी बातमी देऊन थांबणं योग्य होतं.
पण एबीपी माझानी जो अगोचरपणा केलेला आहे ना, तो वाईट चुकीचा आहे असं नाही आहे, तो सरळ सरळ बेकायदेशीर आहे. न्यायालयाच्या निर्णयावर अशा स्वरूपाचा पोल अरेंज करायला, लोकांकडून मतं मागवणं हे बेकायदेशीर आहे. एबीपी माझाच्या बाबतीत मला आता प्रश्न असा पडू लागला आहे की सरकारचं समर्थन करता करता सरकारवर न्यायालयानं शिक्षा केली तरी सुद्धा त्यावर लोकांची मतं मागवून घ्यायची, हा जरा भलताच प्रकार दिसतोय. मी तुम्हाला आता त्या खालच्या काही प्रतिक्रिया दाखवतोय आणि त्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे न्यायालयापेक्षा तुम्ही मोठे झाले का, न्यायालयाच्या निर्णयात असा कसा पोल घेता, अशा आशयाच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया एकामागून एक तुम्हाला दिसत राहतील. काही प्रतिक्रिया मी जाणीवपूर्वक सांगतोय आमच्या एडिटर्सना की थोड्या दीर्घकाळ दाखवाव्यात, म्हणजे लोकांना त्या स्क्रीनवर बघता पण याव्यात. यातल्या बहुसंख्य प्रतिक्रिया या एबीपी माझाच्या अक्षरशः वाभाडे काढणाऱ्या आहेत. सरकारचं समर्थन करता करता न्यायालयाच्या निर्णयालाही चॅलेंज करण्याची किंवा त्यावर जनमत बनविण्याची एबीपी माझाची ही कोणती पद्धत आहे? ही खरं तर संपूर्णतः बेकायदेशीर पद्धत आहे. एबीपी माझाला काय कोणत्याही वृत्तवाहिनीला किंवा कोणालाही न्यायालयाच्या निर्णयावर तो योग्य की अयोग्य अशा स्वरूपाचं मत मांडता येत नाही. हां, फेअर क्रिटिसिझम तुम्हाला करता येईल. अगदीच तटस्थपणे न्यायालयाच्या हेतूवर शंका न घेता त्या निर्णयाविषयी आपल्याला बोलता येऊ शकेल. पण अशा स्वरूपाचा योग्य की अयोग्य, चूक वाटतंय का बरोबर वाटतंय, न्यायालयानं केलंय ते कसं वाटतंय, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारणे हा सरळ सरळ न्यायालयाचा नुसता अवमान नाही आहे, तर त्या न्यायालयाला, त्या न्यायाधीशांना आणि त्या निर्णयाला दिलेलं खुलं आव्हान आहे. आम्ही लोकात ठरवू असं नाही करता येणार आणि प्रत्येक निर्णय जर लोकातून ठरवायचा असेल ना तर अक्षरशः बेदिलीची परिस्थिती माजेल. बच्चू कडू यांचं काम आम्हालाही चांगलं वाटतं, तुम्हालाही चांगलं वाटणं स्वाभाविक आहे. बच्चू कडू या व्यक्तिमत्वाविषयी कोणाच्याही मनात कोणताही आकस असण्याचं कारण नाही आहे. पण न्यायालयाने बच्चू कडूंना दिलेली शिक्षा योग्य की अयोग्य, ते अपंगाचं काम करणाऱ्या, दिव्यांगाचं काम करणाऱ्या माणसांना अशी दिली गेलेली शिक्षा तुम्हाला योग्य वाटते का, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारणं हा एबीपी माझानी केलेला तद्दन बंपकपणा आहे. खरं तर हा व्हिडिओ करताना माझ्या मनाला प्रचंड यातना होत आहेत. एक वाहिनी म्हणून मी एबीपी माझावर कधीही टीका करीन, पण एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांचं माझ्याशी असलेलं व्यक्तिगत नातं हे खूप चांगलं आहे. इनफॅक्ट राजीव खांडेकर यांच्या कृतीमुळेच मला पत्रकारितेमधलं मोठं स्थान मिळालेलं आहे. त्यांनीच मला ती संधी दिलेली आहे आणि मी हे कधीही नाकारलेलं नाही आहे. राजीव खांडेकरांच्याकडून, सरांच्याकडून अशी कृती अजिबात अपेक्षित नाही. कदाचित ती त्यांनी केलीही नसेल, एबीपीच्या अन्य कर्मचाऱ्यांची ती कृती असेल. पण अशा स्वरूपामध्ये न्यायालयाच्या निर्णयावर मत मागवणे ही गोष्ट चुकीची नव्हे, बेकायदेशीर आहे आणि तेच बेकायदेशीर कृत्य एबीपी माझाने केलेले आहे. म्हणूनच या अशा बेकायदेशीर कृत्याची जाणीव एबीपी माझाला करून देण्यासाठी आपल्या समोर आलो आहे. अर्थात एबीपी माझाची कृती न्यायालयाच्या निर्णयावर लोकांचं मत मागविण्याची, एबीपी माझाची कृती योग्य की अयोग्य, तुम्हीच आता या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नमस्कार.